तर नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 1500 रुपयाचा हा हप्ता जर आलेला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. आता 31 तारीख संपली आहे. ई-के-वाय-सी करण्याची पण मुदत संपली आहे. आता याच्यावरती तुम्हाला जो हप्ता आहे 1500 रुपयाचा तो मिळवण्यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे आणि ज्यांची कोणाची ई-के-वाय-सी होऊन पण त्यांना हप्ता मिळाला नाही, याच्यासाठी काय प्रोसेस राहणार आहे आणि ज्यांना 1500 रुपयाचा हप्ता मिळाला आहे त्यांनी पण ह्या प्रोसेस एकदा बघून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे हप्ते सुरळीत मिळत राहतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी काही पॉईंट सांगणार आहे, ते पॉईंट तुम्हाला करून बघायचे आहे. म्हणजे ज्या काही प्रोसेस सांगणार आहे त्या प्रोसेस तुम्हाला एकदा करून बघायच्या आहे, जेणेकरून तुमचं सोल्युशन 100% होणार आहे. आता मार्च महिन्याचा जो हप्ता आहे का आला नाही, आता सर्वप्रथम जे मेन कारण म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण नसणे. कारण की भरपूर जणांना ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रॉब्लेम आलेत. ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांना हा हप्ता मिळाला नाही. आता जी सरकारने ई-के-वाय-सी आहे ती करणं अनिवार्य केलं होतं, पण भरपूर जणांना एरर येत होतं. त्यांचा आधार क्रमांक यादीमध्ये नाही असं दाखवत होतं. आता याच्यावरती मी पुढे पर्याय व जे सोल्युशन आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली त्यांचे पण पैसे थांबवले आहेत. लाखो महिला ई-के-वाय-सी नसल्यामुळे अपात्र ठरले आहेत आणि शेवटची तारीख 31 मार्च होती, जी की ई-के-वाय-सी जी आहे चुकलेली ती दुरुस्त करण्याची होती. आता दुसरा पॉईंट म्हणजे सर्वांना एकदा स्टेटस चेक करून बघा. तुमच्या आधारला बँक लिंक आहे का, ती बँक आधार डीबीटी सीडिंग आहे का, हे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. त्याच्यामुळे पण तुमचे जे पैसे आहेत ते रोखल्या जाऊ शकतात मित्रांनो. त्यानंतर ज्यांनी ई-के-वाय-सी केली पण त्यांचे हात जे पैसे आहेत ते आले नाही, तर त्यांनी अर्जामध्ये काही चुका केल्या असतील. जसं की नावामध्ये, जन्मतारखेमध्ये, खाते नंबरमध्ये काही चुकीची माहिती भरली गेली. मित्रांनो, तुम्हाला इथं काही पात्रता तपासणी करायची आहे तुमची स्वतः. जर तुमच्याकडे सरकारी नोकरी असेल किंवा चारचाकी वाहन असेल, उत्पन्न जास्त असेल, अशा ज्या महिला आहेत त्यांचे यादीमधून नाव काढून टाकण्यात आलेले आहे. आता भरपूर जणांना या पात्रतामध्ये बसत नाही तरी पण त्यांचे पैसे आले नाही, त्यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे. आता तांत्रिक किंवा शासक विलंब म्हणजेच आता ही त्यांची पण चूक नसून या बाकीच्या काही गोष्टीमुळे त्यांची ही प्रोसेस आहे ती थांबवण्यात आली आहे. जसे की काही महिन्याचे हप्ते उशिरा येतात, जसं की नोव्हेंबर आणि जानेवारी. कधी कधी 2 महिन्याचे हप्ते एकत्र येऊ शकतात त्यांना, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता भरपूर लाडक्या बहिणीचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो उशिरा भेटलाय किंवा तो पण हप्ता न भेटता त्यांना मार्चचा जो हप्ता आहे तो पण थांबला आहे. आता याच्यासाठी पर्याय काय आहे? आणखी हा जो हप्ता आहे तो आणखी जमा झालेला नाही. आता काय करावे, महत्त्वाचे जे टप्पे आहे व याच्यावरती उपाय आहे ते तुम्हाला एकदा करून बघायचे आहे. तर तुम्हाला ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. आता ई-के-वाय-सीची जर तारीख संपली आहे, पण याच्या नंतर पण तुम्हाला ई-के-वाय-सी साठी तारीख मिळणार आहे, तारीख ही वाढणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. जसं की नारी शक्तिदूत ॲपवरून तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं होतं, जो अर्ज भरला होता, तिथे जाऊन तुम्हाला स्टेटस चेक करायचा आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम दिसत असेल, स्टेटस जर पेंडिंगवरती, होल्डवरती असेल, तर ती प्रोसेस पहिले पूर्ण करून घ्यायची आहे. जवळच्या सायबर कॅफेमध्ये किंवा तुम्ही सी-एस-सी सेंटरला पण भेट देऊ शकता. त्याच्यानंतर आधार बँक सीडिंग ही पण तुम्हाला चेक करून बघायची आहे. बँकेत जाऊन तुमचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचं एन-पी-सी-आय मॅपिंग आहे का हे पण तपासायचं आहे. अर्ज केला तर तिथं स्टेटसमध्ये तुमचं चेक करायचं आहे की अकाउंट नंबर चुकीचा आहे का, जन्मतारीख चुकीची आहे किंवा नावामध्ये काही मागं पुढं झालेलं आहे. हे सगळे पर्याय तुम्हाला एकदा क्रॉस चेक करायचे आहे. तुमचं स्टेटस ते सर्व ऑफिशियल पोर्टलवरती लॉग इन करून तुम्हाला ॲप्लिकेशनचं स्टेटस जे आहे ते बघायला भेटत असतं. ही सर्व माहिती तुम्हाला एकदा चेक करायची आहे, तरच तुम्हाला कळेल की तुमचा नेमका काय प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही सी-एस-सी सेंटरला भेट देऊन पण तुम्ही ती प्रोसेस करू शकतात. आता लाडक्या बहिणींनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. ही अपडेट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण करू शकतात. ही जी माहिती आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात. ती प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप करू शकता व हा व्हिडिओ तुम्ही बघून त्या सर्व काही प्रोसेस मोबाईलवरतून करू शकतात. ह्या सगळ्या प्रोसेस एकदा चेक करून पाहिजे आहे व ह्या प्रोसेस करून बघायच्या आहेत, तरच तुम्हाला जो हप्ता आहे तो तुमचा पुन्हा एकदा चालू होणार आहे. ही काही महत्त्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणींसाठी. तर अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवरती येत राहतात. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडकी बहिणीमध्ये, मित्रांमध्ये, तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.